हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत 13 फेब्रुवारीचं करंट अफेअर. चला तर सेशनला सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे, भ्रष्टाचार धारणा निर्देशांक CPI 2025 मध्ये भारताने 91वे स्थान पटकावले आहे. ही रिपोर्ट कोणत्या संस्थेद्वारे प्रसिद्ध केले जाते? लक्षात घ्या, भ्रष्टाचार जो होतो देशामध्ये त्याचे निर्देशांक काढणारी ही संस्था आहे आणि 2025 मध्ये भारताचा 91 क्रमांक आला आहे. म्हणजे सर्वात जर कमी क्रमांक आला तर तो कमी भ्रष्टाचार आहे अशी कंट्री असं संबोधलं जातं. तर ही संस्था आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. 182 देशाच्या यादीत भारताने 91व्या स्थानी आहे आणि 2024 मध्ये हा 96 होता. म्हणजे असं सांगतात की भ्रष्टाचार थोडासा कमी होत आहे. ठीक आहे, 96 वरून 91 वर आपण आलो. या संस्थेचे मुख्यालय आहे बर्लिनला, जर्मनीमध्ये. ठीक आहे, काय नाव आहे? ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. पुढचा प्रश्न, पद्दुचेरी येथील कोणत्या 2 डॉक्टरांना प्रतिष्ठित चांग कॅन्डल मानवतावादी पुरस्कार 2026 जाहीर केला आहे? चांग कॅन्डल हे मी तुम्हाला सांगते, हे जे आहे ते डोळ्यासंदर्भात जे ऑपरेशन्स असतात त्याच्या रिलेटेड हा पुरस्कार दिला जातो, मानवतावादी पुरस्कार. म्हणजे मोतीबिंदू मध्ये वगैरे काही इनोव्हेशन वगैरे केले असतील तर त्याच्या संदर्भात. यावेळेस पदुचेरीच्या 2 डॉक्टरांना हे भेटला आहे. चांग कॅन्डल मानवतावादी पुरस्कार 2026. तर डॉक्टर हरिप्रिया अरविंद आणि डॉक्टर आर व्यंकटेश या दोघांना भेटला आहे. हे कुठले आहेत? पद्दुचेरीचे. आणि त्या पुरस्काराचं नाव काय? चांग कॅन्डल मानवतावादी पुरस्कार 2026. मोतीबिंदूमुळे येणारे अंधत्व दूर करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ASCRC फाउंडेशन अमेरिकेद्वारे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. कुठला? चांग कॅन्डल मानवतावादी पुरस्कार 2026. कोण आहे? डॉक्टर हरिप्रिया अरविंद आणि डॉक्टर आर व्यंकटेश. पदुचेरीचे आहेत ते. पुढचा प्रश्न, दिल्ली सरकारने कोणत्या जुन्या योजनेच्या जागी लखपती बिटिया योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? लखपती बिटिया योजना. तर लाडली योजना जी होती ना, त्याचं नाव रिप्लेस करून लखपती बिटिया योजना असं केलेलं आहे. ही योजना 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल. मुलींच्या 21व्या वर्षी तिला 1 लाख रुपये जास्त रक्कम व्याजासह मिळेल. म्हणजे मुलींची शिक्षण बंद होऊ नये. जे EWS अंडर इकॉनॉमिकल वीस सेक्शन जे आहेत त्यांच्या ज्या मुली आहेत तर त्या कॅटेगरी मधल्या, तर त्यांना शिक्षणासाठी मदत होईल त्या बाबतीत ही योजना आहे. ठीक आहे, पण ऑलरेडी एक योजना होती, लाडली योजना, तर त्याला त्यांनी नाव बदलून लखपती बिटिया योजना हे केलेलं आहे आणि ही 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली म्युझिकल रोड हे अतिशय अभिमानास्पद बाब आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. लक्षात असू द्या, नक्की कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये क्वेश्चन विचारला जाईल. भारतातील पहिली म्युझिकल रोड कोणत्या शहरात उभारण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मुंबई. ठीक आहे, छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड 500 मीटरचा हा रस्ता आहे. 60 ते 80 किलोमीटर गाडी चालवण्यास टायरच्या कंपन्यामुळे जय हो ही धून ऐकू येईल. जय हो, स्लमडॉग मिलियन्सचं जे मधलं जे गाणं आहे ना, जय हो, AR रहमानने गायलेलं, तर ते गाणे ऐकू जाईल. पण स्पीड ही 60 ते 80 दरम्यानच पाहिजे आहे. एक टेक्नॉलॉजी आहे, त्या टायरच्या प्रेशरने ते नोड असं प्रेस केल्या जातात आणि त्याच्यातून ही धून हे गाणं ऐकलं जातं असं आहे. जेणेकरून स्पीड कंट्रोल होईल, ह्या याचा उद्देश आहे. ठीक आहे, कुठं? मुंबईमध्ये पहिला म्युझिकल रोड, भारतातला पहिला. भारतीय हवाई दल कोणत्या देशात हवाई दलासोबत मल्का समुद्रधुनी जवळ संयुक्त सराव करत आहे? समुद्रधुनीचं नाव काय आहे? मल्का समुद्रधुनी. लक्षात असू द्या. आणि हवाई दल, ठीक आहे, AFS म्हणजे हवाई दल, लक्षात आलंच पाहिजे. मल्का समुद्रधुनी, तर हे आहे थायलंड. ठीक आहे, मल्का समुद्रधुनी ही हिंद सागराला पॅसिफिक महासागराशी जोडते. ठीक आहे, हिंद महासागराला पॅसिफिक महासागराशी जोडते. कुठली धून आहे हे पण विचारू शकतात तुम्हाला. म्हणजे कुठली समुद्रध्वनी, धून नाही सॉरी, समुद्रध्वनी आहे हे विचारू शकतात. मल्का समुद्रध्वनी हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर यांना जोडली जाते. ठीक आहे, आणि युद्ध सराव कुठे होत आहे? थायलंडमध्ये.
पुढचा प्रश्न भारताचा जीडीपी, आयपी आणि सीपीआय मोजण्यासाठी सांख्यिकी मंत्रालय आणि एमओएस कोणती नवीन आधारभूत वर्ष त्यांचे बेस इयर प्रस्थापित केले आहे? इकॉनॉमिक्सचे स्टुडंट्स, इकॉनॉमिक्समध्ये हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. याच्या आधी बेस इयर कुठलं होतं ते सांगा. हे आहे 22-23. याच्या आधी 11-12 काहीतरी होतं. ते बदलून बेस इयर 22-23 केलं आहे. ठीक आहे. बेस इयर म्हणजे काय आहे हे सगळं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. इकॉनॉमिक्सचा अभ्यास झाला असेल तर त्याच्यामध्ये एकदम डीप आहे. बेस इयरचं महत्त्व काय आहे? नॉर्मल जीडीपी काय असते? रिअल जीडीपी काय असते? हे सगळं सगळ्या कॉन्सेप्टची आधारित आहे. 11-12 ऐवजी आता 22-23 केलेलं. आधी किती होतं? 11-12 होतं. ठीक आहे. रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी हे 2 प्रकार असतात. त्याच्या संदर्भातला करंटचा मुद्दा आहे. तर हे कुठलं कुठं नक्की तुम्हाला विचारलं जाईल, की 2011-12 ऐवजी आता 22-23 झालेलं आहे. लक्षात आता 12चा 22 करून जायचं आणि 23 असं लक्षात ठेवा काहीतरी टिक करून. पुढचा प्रश्न आहे केंद्रीय गृह मंत्रालयाचे नवीन मार्गदर्शक तत्वानुसार अधिकृत कार्यक्रम वंदे मातरम हे किती छंद गाणे अनिवार्य आहे? आता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार वंदे मातरम हे गीत म्हणण्यास कंपल्सरी केलेलं आहे. ठीक आहे. तर त्याचे 6 कडवे. ठीक आहे. 6 छेद. यापूर्वी फक्त 2च छेद गायले जात होते. आता पूर्ण 6 छेद गाणे अनिवार्य असून त्यासाठी 3 मिनिटं 10 सेकंद वेळ लागेल. आधी 52 सेकंदामध्ये आपलं राष्ट्रगीत होत होतं 52 सेकंदामध्ये. तर आता हे पूर्ण 6 छेदाचं गाणं गाणं आपल्याला 3 मिनिटं 10 सेकंदामध्ये म्हणायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये राष्ट्रगीत पण आलं. आधी वंदे मातरम म्हणायचं म्हणजे राष्ट्रगान, मग राष्ट्रगीत. म्हणजे नॅशनल अँथम आणि नॅशनल सॉन्ग. आधी नॅशनल सॉन्ग म्हणायचं, नंतर नॅशनल अँथम म्हणायचं. ठीक आहे. हे कंपल्सरी केलेलं आहे. किती? 6. पुढचा प्रश्न. फेब्रुवारी 2026 रोजी स्वामी दयानंद सरस्वती यांची 202वी जयंती साजरी झाली. कधी? 22 फेब्रुवारी 2026. बघा हे स्वामी दयानंद सरस्वती आहे. ते इतिहासातलाही प्रश्न असू शकतो. आपल्याला जर करंटचा अभ्यास केला तर सगळं इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स आता मागचा प्रश्न इकॉनॉमिक्सचा होता, पुन्हा पॉलिटीचा हे सगळे विषय मर्ज होऊन येतात. त्याच्यामुळे करंटचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वपूर्ण ठरतं स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत. बरेच स्टुडंट्स काय करतात करंटचा अभ्यास स्किप करतात. त्याच्यामुळं ना एक्झाममध्ये पाहिजे तसा स्कोर येत नाही. आता इथं दिलेलं आहे, की 12 फेब्रुवारी 2026 स्वामी दयानंद सरस्वती यांची 202वी जयंती साजरी झाली. तर आपण जेव्हा हे स्वामी दयानंद सरस्वती वगैरे येतात, तेव्हा काही ना काही बॅकग्राऊंड येतच हिस्ट्री. तिथं जाऊन रिव्हिजन केलं तर तुम्हाला अजून त्याचा बेनिफिट होईल. ठीक आहे. यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? कंपल्सरी कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये क्वेश्चन होऊनच गेलेला आहे. बरेच वेळेस प्रिव्हियस इयर क्वेश्चन स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर हे आहे आर्य समाज. नाहीतर काहीतरी त्याच्या निगडीत काहीतरी असेल तर आजच तुम्ही विद्यानंद सरस्वती यांच्याबद्दल काय माहिती आहे ती पूर्ण काढून घ्या. म्हणजे तुम्हाला रिव्हिजनला लक्षात येऊन जाईल. सातत्य जर ठेवलं तर मग कसं आपल्याला या गोष्टी लक्षात येऊन जातात. 22 फेब्रुवारी लक्षात सॉरी 12 फेब्रुवारी लक्षात असू 2026. 1875 मध्ये मुंबईत त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली आणि वेदांकडे चला हा संदेश. हे बघा हा संदेशही विचारू शकतात. वेदांकडे चला. पुढचा प्रश्न. हिंदी महासागरात निर्माण झालेल्या कोणत्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळात मादागास्करमधील तुआमासीन शहरात 75% हानी झाली आहे? हे बघा 75% हानी झालेली आहे उष्णकटिबंधीय वादळाने. ठीक आहे. हिंदी महासागर निर्माण केलेला आहे. भूगोलचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे गेजाने. ठीक आहे. याचं जवळपास 75% नुकसान झालं आहे याच्यामुळे. तुआमासीन शहरात हानी पोहोचली आहे. वादळग्रस्त हे जगातील 4थे सर्वात मोठे बेट आहे. 195 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या या वादळाने इथे मोठी तबाही नोंदवली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. जागतिक रेडिओ दिन 2026 ची मुख्य संकल्पना थीम काय आहे? 2026 लक्षात असू दे. जागतिक रेडिओ दिन. याची संकल्पना आहे रेडिओ आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या हे फक्त साधन आहे, आवाज नाही. ठीक आहे.
दरवर्षी आपण 23 फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो. युनेस्कोने 2011 मध्ये याची सुरुवात केली आहे. लक्षात असू द्या, थीम लक्षात असू द्या. ठीक आहे. कधी साजरा करतो? फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन. 12 फेब्रुवारी रोजी कोणत्या प्रसिद्ध शास्त्रज्ञाची जयंती डार्विन दिन म्हणून साजरी केली जाते? क्वेश्चनमध्येच आहे. 12 फेब्रुवारी रोजी. ठीक आहे. डार्विनचा सिद्धांत सगळ्यांनी अभ्यास केलाच असेल. चार्ल्स डार्विन. 1909 मध्ये जन्मलेल्या डार्विन यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला आणि ऑन द ओरिजिन ऑफ स्पेशीज हा ग्रंथ लिहिला. ग्रंथही विचारू शकतात. सायन्समध्ये आपण डार्विनच्या सिद्धांताचा अभ्यास केलेलाच आहे. बघा, सायन्स सुद्धा येतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे करंटचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वपूर्ण ठरतं कुठल्याही स्पर्धेत. थँक यू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच रोजच्या करंट अफेअर्सच्या सिरीजसाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की. थँक यू.